श्री स्वामी समर्थ मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो, सावध राहा आणि विशेष काळजी घ्या. कारण सध्या तुमच्या आयुष्यात काही सूक्ष्म आणि अनपेक्षित घडामोडी सुरू झालेल्या दिसत आहेत. परिस्थिती वर करणे शांत वाटत असली तरी आतून बदलांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे घेतलेले छोटे निर्णयही मोठा परिणाम देऊ शकतात. संकटाची चाहूल ही शांततेच्या पावलांनी येते, म्हणून सध्याच्या काळात डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. राहू आणि शनीच्या प्रभावामुळे तुमची मानसिक अवस्था थोडी अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी विचार न करता पाऊल टाकणे टाळा. विशेषतः वाद, भांडण किंवा तणावाचे वातावरण असलेल्या ठिकाणी जाणे सध्या तुमच्यासाठी योग्य नाही. तुमचा स्वभाव मदतीचा आणि न्यायप्रिय असला तरी अशा परिस्थितीत हस्तक्षेप केल्याने उलट परिणाम होऊ शकतो आणि दोष तुमच्यावर येण्याची शक्यता वाढते. आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी या काळात शांत राहणे आणि सावध निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सध्या नकारात्मक ऊर्जा लवकर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात विशेष खबरदारी घ्या. अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा आणि संयमाने परिस्थिती हाताळा. कारण तुमचा योग्य निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो, तर एक चुकीचा निर्णय अनपेक्षित अडचणी निर्माण करू शकतो. वाद विवाद किंवा तणावपूर्ण ठिकाणी उगाच उपस्थित राहिल्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. सध्या तुमच्या ग्रहमानानुसार छोट्या गोष्टीतूनही मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्या भांडणाशी तुमचा काहीही संबंध नाही अशा ठिकाणापासून दूर राहणे हिताचे ठरेल. कधी कधी फक्त पाहणारा म्हणून उभे राहिले तरी परिस्थिती बिघडू शकते आणि नकळत तुमचे नाव त्यात ओढले जाऊ शकते, ज्यामुळे प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक वातावरण यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या काळात संयम ठेवणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि वादाच्या ठिकाणांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या वादात तुमचा सहभाग नाही तिथे तुमची उपस्थिती ही केवळ तुमचे नुकसानच करेल हे ध्यानात ठेवा. तसेच तुमच्या आसपासचे वातावरणही सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण काही नकारात्मक संगती किंवा अस्वस्थ वातावरण तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करू शकते. विशेषतः अशा ठिकाणी जाणे टाळा जिथे गोंधळ, अस्वच्छता किंवा असंतुलित वातावरण असते. कारण अशा जागांचा तुमच्या विचारांवर आणि घरातील वातावरणावर अप्रत्यक्ष प्रभाव पडू शकतो. येत्या काही दिवसात सात्विकता, शांतता आणि संयम यांना प्राधान्य दिल्यास तुमच्यासाठी हा काळ अधिक सुरक्षित आणि लाभदायक ठरू शकतो. तसेच तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीवरही सकारात्मक परिणाम दिसून येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वतःला आधुनिक दाखवण्याच्या नादात किंवा मित्राच्या आग्रहाखातर येत्या काही दिवसात कुठल्याही संशयास्पद किंवा अस्वस्थ वाटणाऱ्या वातावरण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. कारण सध्या तुमची सात्विकता आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर अनावश्यक खर्च, आरोग्याच्या समस्या किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे शांत, स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची प्रगती आणि आर्थिक स्थैर्य योग्य मार्गानेच तुमच्याकडे येणार आहे. गुरुजी म्हणतात, दुनियेच्या दिखाव्यापेक्षा अंतरात्म्याचा आवाज ऐका. कारण तुमचे ग्रह सध्या तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. तसेच तुमच्या स्वभावातील एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही समोरच्यावर सहज विश्वास ठेवता आणि मनातील गोष्टी पटकन शेअर करता. पण सध्या सावध राहणे आवश्यक आहे. कारण तुमच्या ओळखीच्या वर्तुळात काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ असू शकतात. अशा लोकांच्या संपर्कात किंवा त्यांच्या घरी जाणे टाळा. कारण नकारात्मक विचारसरणी किंवा असूया यांचा तुमच्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्या, मर्यादित लोकांशी संपर्क ठेवा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमची सावधगिरीच तुम्हाला संभाव्य अडचणींपासून दूर ठेवू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या काही दिवसात तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा आणि लोकांच्या वागणुकीचा तुमच्यावर जास्त प्रभाव पडू शकतो. त्यामुळे कोणाशीही सहजपणे मिसळताना सावध राहणे आवश्यक आहे. काही लोक वर करणी गोड बोलतात, पण त्यांच्या मनात असूया किंवा नकारात्मक विचार असू शकतात आणि अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यास तुमच्या मनस्थितीवर तसेच कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या यशाबद्दल किंवा वैयक्तिक गोष्टीबद्दल सर्वांसमोर बोलणे टाळा आणि विश्वासू लोकांपर्यंतच मर्यादित ठेवा. जर अचानक कामात अडथळे येत असतील, घरात तणाव वाढत असेल किंवा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर आपल्या संगतीचा आणि वातावरणाचा विचार करणे गरजेचे आहे.
या काळात सकारात्मक विचार ठेवणाऱ्या आणि तुमच्या प्रगतीला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा, कारण योग्य संगत तुमचे मनोबल वाढवेल आणि नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवल्याने तुमची प्रगती आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात बदलाचा काळ सुरू असल्यामुळे मानसिक आणि भावनिक पातळीवर संवेदनशीलता वाढलेली असू शकते. येत्या काही दिवसात वातावरणातील बदल, ताणतणाव किंवा अनिश्चितता यामुळे तुमच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री उशिरा किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळणे योग्य ठरेल. अशा ठिकाणी अस्वस्थता, भीती किंवा नकारात्मक विचार वाढू शकतात, ज्यामुळे झोपेवर किंवा मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो. तसेच रस्त्यावरील चौक किंवा गर्दीच्या ठिकाणी चालताना सावध राहा, कारण निष्काळजीपणा किंवा घाईमुळे लहान सहान अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात स्वतःचे मानसिक संतुलन राखणे, सकारात्मक वातावरणात राहणे आणि अनावश्यक धाडस टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्या घरातील वातावरण अचानक बदलत असल्यास किंवा कामात अडथळे येत असतील तर शांतपणे परिस्थितीचा विचार करा आणि संयमाने निर्णय घ्या, कारण सावधगिरी आणि सकारात्मकता दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही या काळातून सुरक्षितपणे पुढे जाऊ शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या काही दिवसात स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सूर्यास्तानंतर बाहेर पडताना घाई गडबड टाळा आणि रस्त्यावर चालताना आजूबाजूची परिस्थिती नीट पाहूनच पुढे जा. विशेषतः जिथे 4 रस्ते एकत्र येतात किंवा गर्दी असते तिथे अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही सावध राहण्याचा सल्ला द्या, कारण या काळात छोटेसे दुर्लक्षही अडचणी निर्माण करू शकतात. तसेच जर आधीपासून मानसिक ताण किंवा आर्थिक अडचणी जाणवत असतील तर सकारात्मक सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरेल. सकाळी लवकर उठून घरात स्वच्छता राखणे, देवाचे स्मरण करणे आणि शांत वातावरण तयार करणे यामुळे मनशांती वाढू शकते. विशेषतः नियमित प्रार्थना किंवा मंत्र जप केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मन स्थिर राहते, ज्यामुळे तुम्ही अधिक स्पष्टपणे निर्णय घेऊ शकता. या काळात संयम, सकारात्मकता, विचार आणि सजगता ठेवली तर तुमच्यासमोर अडचणी कमी होऊन प्रगतीचे मार्ग हळूहळू खुले होऊ शकतात. जर तुम्हाला सध्या आर्थिक ताण किंवा अडचणी जाणवत असतील तर गेल्या काही दिवसात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणे, घरात स्वच्छता राखणे आणि शांत वातावरण निर्माण करणे यासारख्या साध्या सकारात्मक सवयी अंगीकारणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. अशा छोट्या कृतींमुळे मन स्थिर राहते आणि निर्णय क्षमता सुधारते, ज्यामुळे नवीन संधी ओळखणे सोपे जाते. तसेच घरात कडुनिंबाच्या पानाचा धूर किंवा सुगंधी वातावरण निर्माण केल्याने घरातील वातावरण ताजेतवाने राहते आणि आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. या काळात दान, धर्म, गरजूंना मदत किंवा मुक्या प्राण्यांची सेवा केल्याने मनशांती मिळते आणि सकारात्मक विचार वाढतात. लक्षात ठेवा, परिस्थिती ही बदलण्यासाठी संधी नेहमीच उपलब्ध असतात, परंतु त्या योग्य वेळी ओळखून प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही या काळातून बाहेर पडू शकता आणि तुमच्या आयुष्यात हळूहळू प्रगतीचे मार्ग खुले होताना दिसतील. अंधार कितीही दाट असला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा संपूर्ण वाट उजळून टाकू शकतो. भक्ती सोडू नका. म्हणून कुंभ राशीच्या जातकांनो, हा संकेत दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.